संघर्ष न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। जेऊर कुंभारीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लाखांचे नुकसान। कोपरगाव तालुक्यातील गेल्या आठवड्यात ब्राह्मणगाव तर आज जेऊर कुंभारी येथील शेतकरी भागीरथ वक्ते यांच्या शेतातील 2 एकर क्षेत्रातील तोडण्यास आलेल्या ऊस पिकावरून गेलेल्या विजेच्या ताराचे शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागून संपूर्ण उभे पीक आगीत भस्मसात झाले असून अंदाजे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। कुंभारी परिसरातील गट नंबर 55-1 मध्ये भागीरथ शाकाहारी वक्ते यांचा 2 एकर ऊस आगीत खाक झाला। या क्षेत्रात महावितरण कंपनीच्या विजेच्या तारा गेलेल्या आहेत। या तारा आज दुपारी 4च्या आसपास आग लागली। जाळाचे लोट ऊसावर पडल्याने संपूर्ण ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे। आग विझवण्यासाठी संजीवनी सहकारी साखर कारखाना यांची अग्निशमन दलाची गाडी येऊन त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु या आगीमध्ये 2 एकर ऊसासह संपूर्ण क्षेत्रातील पाईप व इलेक्ट्रिक मोटार केबल आदींसह अंदाजे 3 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे माजी सरपंच रमेश गोपीनाथ वक्ते यांनी सांगितले। या ठिकाणी झालेल्या नुकसान भरपाई महावितरण कंपनीने द्यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब वक्ते, माजी सभापती शिवाजीराव वक्ते, वसंतराव आव्हाड, निरीज रोहम, शिवाजी यादव वक्ते, सोपनराव वक्ते, यशवंतराव आव्हाड, विजय लकारे, ग्रामसेवक KB रणछोड, तलाठी सुरेश जाधव यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली। संघर्ष न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डफाळ।